मित्रांनो, समृद्धी महामार्गावर तुमचं स्वागत आहे. चित्रपट पेढीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आज समृद्धी महामार्गाची सफर घडवतोय. आता तुम्हाला माहितीच आहे की समृद्धी महामार्गामुळे समृद्धी आली आणि त्या समृद्धीच्या जोरावर महाराष्ट्रात समृद्धी आली आणि त्याच समृद्धीचा प्रवास करण्याचा आज योग आढळून आलेला आहे. तर अशा प्रकारे पांढऱ्याच्या पांढरा फटाक समृद्धी महामार्ग आणि त्या महामार्गावरून आपली ही गाडी सुस्थितीत मस्तपैकी प्रवास करते. तर खर्च केला आहे दिसतोय, त्याचा फायदा पण लोक घेत आहेत. आता गाडी सावकाश चालवणं आणि नियम पाळून गाडी चालवणं हे फक्त आपल्या हातात आहे. तेवढं केलं म्हणजे आपल्याला सगळ्या सुविधांचा वापर चांगल्या प्रकारे करता आला असं म्हणू शकतो. तर असे काही शॉट्स तुम्हाला पुढे मी दाखवीनच की इथे हे काम चालू आहे सध्या, पण समृद्धी महामार्ग हा सर्व्हिसमध्ये आहे पूर्णपणे. तुम्ही व्यवस्थित वेळेत सगळीकडे पोहोचू शकता अशी तजवीज इथे केलेली आहे, हे दिसतं आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया काय काय आपल्याला दिसेल अजून या समृद्धी महामार्गावर. समृद्धी महामार्गाच्या एका डोंगर फोडलेल्या मधून म्हणजे खिंडीतून सगळं शक्यतो आपण जातो आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. पण एक वेगळा एक्सपिरियन्स होतो आहे समृद्धी महामार्गावर, तो तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. आता समृद्धी म्हटलं की त्या नावामध्येच सगळं आलेलं आहे. जसं ज्या भागातून आता गाडी जाते त्याच भागामध्ये सगळ्या सेवांचा जो पुरवठा आहे तो ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तो होत नाही. म्हणून हा रस्त्याच्या माध्यमातून तिथे जर का विकास पोचला तर महाराष्ट्राचं 5 ट्रिलियनचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे वाटचाल आपण करू शकतो. त्यासाठीचा एक प्रकारे हा एक घेतलेली हे झेप आहे आणि ती झेप एवढी सुंदर आहे, दिसायला पण सुंदर आणि सगळ्याला सुंदर अशी झेप ही पूर्णपणे याचा आनंद जसा आता मला गाडी चालवताना पण मिळतो आहे तसा आता हा एवढा मोठा ब्रिजवरती बांधलेला आहे. म्हणजे केवढा इथे सिमेंट वापरलं गेलं, इथे लोकांनी कामं केली एवढी वर्ष, त्यातून हा रस्ता तयार झाला आणि त्यातून हे सगळं आता आपल्याला त्याचं वैभव बघायला मिळतं आहे. तर अशा प्रकारे समृद्धी जी म्हटली जाते की ज्यामध्ये समृद्धी आपल्याला उपयोगाची जशी आहे तसं हा रस्त्याच्या माध्यमातून येणारा विकास हा इथल्या नाशिक परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी, मराठवाड्यातल्या सगळ्या जेवढ्या ज्या ज्या भागातून राज्याच्या हा सगळा जो हा महामार्ग आहे हा जातो त्यातून त्या सगळ्याला प्रॉस्पेरिटी ते निर्माण होणार आणि त्यातून त्यांचं फायदा होणार आहे त्यांना पुढे जाऊन, हे त्यातून आपल्याला दिसतंय. तर अशा प्रकारे या समृद्धीचा प्रवास हा खूप सुखकारक, आनंददायक असा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आपण खूप खूप आभार मानले पाहिजेत. आता बघूया अजून पुढे काय काय आपल्याला वेगळं दिसेल त्यात तुम्हाला दाखवूच आम्ही. तर त्यासाठी चित्रपट पेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फटाफट आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा, हीच नम्र विनंती. टू बी कंटिन्यू. आता आपला प्रवास कंटिन्यू आला. बोगदा आला. हा बघा बोगदा आला, बोगद्यात प्रवेश केलेला आहे आपण. तर अशा प्रकारे बोगद्याचं पण एक छोटेखानी बोगदा आता आपण समृद्धी महामार्गावर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये प्रवास करून एक सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळतं. तर असेच बोगदे, सगळ्यात मोठा बोगदा इगतपुरीचा आहे की ज्याच्यामध्ये मधून पण प्रवेश करण्यासाठी वगैरे आतमधले रस्ते आहेत. हे एक डोंगराचं छोटंसं वळण होतं म्हणून त्यासाठी हा छोटासा बोगदा केलेला आहे त्यांनी. अशा प्रकारे छोटे छोटे एक वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस, जसं आता तुम्ही समोर बघत असाल एक छोटा क्रॉसिंग ब्रिज आहे इकडून तिकडे जाण्यासाठी, असे बरेच ब्रिजेस या रस्त्यावर भरपूर बांधलेले आहेत. आणि रस्त्याच्या दुतर्फा गव्हर्नमेंटची जागा पण आहे, तेव्हा गव्हर्नमेंटने घेऊन ठेवली की जेव्हा कधी इथे ट्रॅफिक वाढेल तेव्हा त्या रस्त्यावर एक्सटेन्शन करायचं झालं, पुढे वाढवायचं झाला तर आपल्याकडे
जागा पाहिजे याचा पुढचा म्हणजे पुढच्या भविष्याचा विचार देखील हा रस्ता बांधताना इथे गेलेला आहे. असं एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन या समृद्धी महामार्गामुळे आपल्याला मिळतं. तर बघूया अजून काय काय पुढे पुढे दिसणार आहे ते. पाहत राहा चित्रपट पेढी.